मित्रांनो, स्वागत आहे तुमचं आपल्या नवीन व्लॉग मध्ये. आज आहे आपल्याला सुट्टी. आज आपण थांबलोय घरी. घरी थांबलोय म्हटल्यावर काय ना काहीतरी केलंच पाहिजे. मग आज आम्ही बनवाय घेतले भेळ, चटपटीत भेळ. तुम्हाला दाखवतो. त्यासाठी आपण घेतलेलं आहे कांदा, लिंबू, काकडी, कोथिंबीर आणि थोडंसं खायसाठी मस्मिलन. मग आता आपण फटाफट एक बनवून घेऊ, कट करून घेऊ आणि मिक्स करून घेऊ आणि फटाफट बनवून घेऊ. जसं दीदीने सांगितले तसं. चला मित्रांनो, आपण हे फटाफटाचं कटिंग करून घेऊ. झालेलं आहे आता कट. आता हे कट करून घेतलेलं आहे. आता हे मिक्स पण करून घेतलेलं आहे. आता आपण यात थोडासा लिंबू पिळून टाकू आणि आपण थोडे शेंगदाणे पण इथे बॉईल करून घेतलेले आहेत बघा. आता एक मिनिट उघडू आपण. हे दीदू खोलतेस का? शेंगदाणे पण बॉईल झालेले आहेत मस्त. आता ही काढू आणि ह्याच्यामध्ये मिक्स करून घेऊ. आपण आता हे कटिंग करून घेतलेलं आहे मस्त बारीक. आता आपण यात चिरमुरे मिक्स करून घेऊ थोडे. दीदू कर मिक्स. ते अजून थोडे घे. आपण काल जाऊन रिलायन्स मार्ट मधून एक चमचमीत पिटारा नावाचा फरसाणा घेऊन आलोय. पिटारा कंपनीचा. अरे बनवायचं झालं. आधी मिक्स करून घेऊ. आता हे टेस्टिंग पण बघू कसं आहे. बेळून आणले टेस्ट करायसाठी आपण. मिक्स करून घेऊ मस्त. कट करून घेऊ पाटापट मध्ये. जरा मिक्स करून घेऊ. थोडं तिखट ऍड करून घेऊ. नाही तुला मिरची देत मी, तुला काहीच देत नाही. थोडं नमक. थोडा चाट मसाला. चाट मसाला मी टाकणार. म्हणून बोललो ना जरा. मला हे पण नको देस. लांब लांब पण नको दिसते. टाकू मी टाकणार. थोडेसे बॉल शेंगदाणे घे ना. ऍड कर. मिक्स करून घेऊ. आपली वेळ आता ऑलमोस्ट रेडी झालेली आहे. 2 मिनिटात तुम्हाला चल बाय. आमच्या आता एका तासाच्या मेहनतीनंतर आमची डिश रेडी झालेली आहे. आता सर्व करून घेऊ.
श्री जरा टेस्ट करून सांग कसं झालंय ते. ठीक आहे. मस्त आहे. कोणी बनवलं? बनवलं कोण? मीच आहे ना. मी आणि दिदूनी बनवलंय. दिदूची माझी मेहनत है 1 तासाची. मेहनत का फल मीठा होता है, लेकिन हमारे मेहनत का फल थोड़ा खट्टा मीठा है. कैसा लग रहा है? अच्छा. अच्छा है ना दिदू? हाँ. टेस्ट तर खूप भारी होती. तुम्ही पण एकदा घरी ट्राय करून बघा. आता भेटू पुढच्या ब्लॉग मध्ये जो लवकर येणार आहे.